पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार असा थेट इशाराच पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दिलाय। दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे जिथे कुठे असतील त्यांना शोधून शिक्षा करणारच असा निर्धारही पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवलाय। मोदींनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलंय। पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देणार। अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। दहशतवाद्यांना गाडून टाकणार। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना हा निर्वाणीचा इशारा दिलाय। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांवर आता जबरदस्त प्रहार होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या जाहीर सभेतून पाकिस्तान तसंच दहशतवाद्यांना हा जाहीर इशारा दिलाय। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानसह ISIच्या आश्रयावर जगणाऱ्या दहशतवाद्यांना हा खणखणीत इशारा दिलाय। मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानातून रसद मिळाल्याचे पुरावे हळूहळू उघड होत आहेत। या पार्श्वभूमीवर मोदींच्या या वक्तव्याला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। एक सौ चालीस करोड़ भारतीयों की इच्छा शक्ति अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। मोदींच्या या वक्तव्याला पाक व्याप्त काश्मीरचा संदर्भ जोडला जातोय। काही दिवसांपूर्वीच केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी पाक व्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्याची गरज असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं। आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या वक्तव्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणले। From the soil of Bihar, I say to the whole world, India will identify, track and punish every terrorist and their backers. मोदींनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे। कारण उरीमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या छावणीवर हल्ला केल्यानंतर भारतानं त्याला चोख प्रत्युत्तर देत सर्जिकल स्ट्राईक केला होता। या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान घातलं होतं। तर पठाणकोटमध्ये CRPFच्या ताफ्यावरच्या भ्याड हल्ल्यानंतरही भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता। आताही पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा मोदी कसा बदला घेतात याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
दरम्यान मोदींनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात तेही पाहूयात. हे ॲक्टिव्ह सरकार आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनेच ॲक्टिव्हपणा ठेवून जसा मागे सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला तसा आता पुन्हा या पहलगावच्या आतंकवाद्यांना शोधून मारले पाहिजेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हा आतंकवाद बाहेरून तर आहेच, परंतु ह्याच्यामध्ये आतमधून जो आतंकवादाला सपोर्ट करणारे कोणतरी असतील तर त्यांना पण शोधून काढले पाहिजे. याच्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक झालंच पाहिजे आणि ते झालं तर पूर्णपणे पाकिस्तान हा बेचिराग करून टाकलाच पाहिजे. कारण ह्या त्यांच्या वारंवार वाढलेल्या ज्या अतिरेकी कारवाई आहेत या कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि यासाठी भारतीय सरकारने कुठेतरी ठोस पाऊल घेतलं पाहिजे. जसं काल त्यांनी काही निर्णय घेतलेत ते खरंच प्रशंसेचे निर्णय आहेत, पण या पुढेही जाऊन काही असे ठोस निर्णय घ्यावे आणि पाकिस्तानला कायमस्वरूपी ती अद्दल घडवावी. कारण या भारतीय नागरिकांचे जे जीव जातात हे फार मोलाचे जीव आहेत आणि असंच कोणी येऊन या भारतामध्ये असेच अतिरेकी कारवाई करणार तर त्यांचा बिमोड झालाच पाहिजे. मोदींनी ही स्टेप घ्यायलाच पाहिजे. तुम्ही संपूर्ण आपल्याकडे एवढे आता सैन्य आहे, काहीतरी 15 लाख 20 लाख सैन्य आहे आपल्याकडे ॲम्युनेशन्स आहेत, आपल्याकडे सगळ्या काय प्रकारचे डिफेन्स साहित्य आहे आपल्याकडे. मग आपण मागे का हटायचं? आणि आज ह्या 70 वर्षामध्ये तुम्ही जे बोलतात हिंदू मुस्लिम भाई भाई, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळालेलं आहे? मोदींनी खरोखर चांगली पावलं उचलली पाहिजे. त्यांना दाखवून दिलं पाहिजे की भारत एक कमी नाही. आणि आज जे काय काश्मीरला आपण जातो आहे, उद्या जर काश्मीरला जर गेलं ना तर काय परिस्थिती त्यांची ओढवणार आहे ते त्यांनाच माहिती आहे. तर प्रत्येक या बाबतीत विचार करायला पाहिजे आहे की काश्मीरला आता जायचं की नाही जायचं. पण माननीय मोदी, पंतप्रधान मोदी यांनी जे निर्णय घेतला तो खरोखर चांगला आहे. मी त्यांचं स्वागत करतो. पंतप्रधान मोदी जे काही करतील ते योग्यच करतील आणि त्यांनी ते केलंच पाहिजे नाही हे आमचं म्हणणं आहे. कारण पर्यटक आहे तो कुठल्या जाती धर्माचा कुठला नाही आहे. काय जसं माणूस माणसाला असं करणं हे योग्य नव्हतं आणि हे बरोबरसुद्धा नाही आहे. आज जर ते आपल्या भारतात आले आणि आपल्या लोकांनी असं केलं तर त्यांना बरं वाटेल का? आज ते कोणाचे भाऊ आहे वडील आहे जे काही अदरवाईज असो काय, पण हे सगळं काही चुकीचं होतं आणि पंतप्रधान जे काय करतील त्याच्यावर पुढे त्यांचा निर्णय. यानंतर